मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगावर आपल्या अस्सल अभिनयाच्या आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाचा अमिट ठसा उमटवणारे दिवंगत अभिनेते रमेश देव म्हणजे कलेच्या प्रांतातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. पडद्यावर कधी प्रेमळ बाप, कधी विश्वासू मित्र, तर कधी कपटी खलनायक साकारणाऱ्या या कलावंताच्या आयुष्याची कथा एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नव्हती. त्यांच्या जयंतीनिमित्त या महान कलाकाराचा जन्म ते निधनापर्यंतचा संपूर्ण जीवन प्रवास, त्यांची दैदिप्यमान कारकीर्द आणि त्यांच्या आठवणींचा ठेवा शब्दात बांधणे हा त्यांच्या प्रतिभेला आणि कलेला एक विनम्र मुजरा आहे. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणेमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. दिवंगत अभिनेते रमेश देव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवास व अभिनय कारकिर्दीवर प्रकाश टाकून त्यांना मानवंदना अर्पण करणार आहोत. 30 जानेवारी 1921 रोजी कोल्हापूरच्या भूमीत रमेश देव यांचा जन्म झाला. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय प्रतिष्ठित होती. मूळचे जोधपूरचे राजपूत असलेले त्यांचे पूर्वज कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या विनंतीवरून कोल्हापूरच्या उभारणीसाठी आले होते. त्यांचे आजोबा मुख्य अभियंता होते, तर वडील कोल्हापूर संस्थानात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. त्यामुळे घरात सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध वातावरण होते. 1951 मध्ये पाटलाची पोर या मराठी चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका साकारली, पण राजा परांजपे दिग्दर्शित आंधळा मागतो एक डोळा हा त्यांचा खलनायक म्हणून पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांना रोल मिळण्यामागे एक अत्यंत अनोखा किस्सा आहे. त्याचं झालं असं, पुण्यात आपल्या भावाला भेटायला गेलेल्या रमेश देव यांनी सहज म्हणून शर्यतीच्या मैदानाला भेट दिली. तिथे त्यांची भेट मराठी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ दिग्दर्शक राजा परांजपे यांच्याशी झाली. राजाभाऊंनी केवळ गंमत म्हणून त्यांना 2 घोडे निवडायला सांगितले. अभिनयाच्या दुनियेत अनभिज्ञ असलेल्या रमेश देव यांनी निवडलेले दोन्ही घोडे जिंकले आणि राजा परांजपे यांना मोठा आर्थिक फायदा झाला. रमेश देव आपल्यासाठी लकी ठरले आहे येथे लक्षात येताच राजा परांजपे यांनी पोलीस उपनिरीक्षक होण्यासाठी मुंबईला निघालेल्या या तरुणाला आपल्या आगामी चित्रपटात म्हणजेच आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका देऊ केली. सुरुवातीला त्यांनी अनेक मराठी चित्रपटात खलनायकी भूमिका प्रभावीपणे साकारल्या. त्यानंतर 1962 मध्ये आरती या हिंदी चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. एका चहावाल्याने केलेल्या अपमानामुळे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे नाव कमवण्याचा निश्चय केला होता आणि त्यांनी तो पूर्ण केला. आनंद, जोरू का गुलाम, आपकी कसम, प्रेमनगर यांसारख्या राजेश खन्ना यांच्या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी सहाय्यक भूमिकांनाही तेवढीच उंची दिली. सुमारे 285हून अधिक हिंदी चित्रपट, 190हून अधिक मराठी चित्रपट आणि 30हून अधिक मराठी नाटके त्यांनी आपल्या कारकिर्दीत केले. अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन आणि जाहिरातपट निर्मिती अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला. रमेश देव यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री नलिनी सराफ म्हणजेच सीमा देव यांच्याशी 1960 मध्ये विवाह केला. पडद्यावर आणि व्यक्तिगत आयुष्यातही ही जोडी आदर्श मानली गेली. मराठी अभिनेता अजिंक्य देव आणि डेली बेली फेम दिग्दर्शक अभिनय देव हे त्यांचे पुत्र. त्यांच्या कला वारसाला त्यांची पुढची पिढी समर्थपणे पुढे नेत आहे. कला विश्वातील योगदानासाठी त्यांना फिल्मफेअर मराठी जीवन गौरव पुरस्कारासह अनेक मान सन्मान प्राप्त झाले. 2 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. एका युगाचा अंत झाला, तरी त्यांची कला अजरामर राहिली. थोडक्यात, अभिनयाच्या कोणत्याही भूमिकेला केवळ न्यायच नव्हे तर नवसंजीवनी देणाऱ्या या महान कलाकाराचा प्रवास मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसाठी एक अमूल्य ठेवा आहे. आपल्या जीवन प्रवासाने त्यांनी हे सिद्ध केले की कठोर परिश्रमाच्या जोरावर नशिबाने दाखवलेली वाट यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाते. आजही त्यांची अभिनयाची जादू प्रेक्षकांना खिळवून ठेवते आणि त्यांचा हा दैदिप्यमान प्रवास भावी कलाकारांसाठी प्रेरणास्रोत ठरतो, यात शंका नाही. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडले असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्याचा अजिबात संकोच करू नका. नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.